नमस्कार, मी भाग्यश्री. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी तयारी जी चालू आहे ती गणपती आगमनाची तयारी चालू आहे. तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. गणपतीसाठी निवेद वगैरे केलेले आहेत. मोदक, लाडू वगैरे केलेले आहेत. तर आता या ठिकाणी गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे. थोडंफार डेकोरेशन करते. खूप छान वाटतं गणपती आल्यानंतर. खूप प्रसन्न असं घरामध्ये वातावरण खूप छान वाटतं. तर मी आणि माझी मुलगी या ठिकाणी तयारी करत आहोत. सणवार म्हटलं की थोडी धावपळ होतेच, तर काही नाही पण खूप छान वाटतं. मस्त असं वाटतं, वातावरण प्रसन्न असतं. तर या ठिकाणी पाठीमागच्या साईडनी एक साडी टाकलेली आहे आणि समोरच्या साईडनी असं मकर तयार केलेलं आहे आणि खालच्या साईडनी टेबल ठेवणार आहे. ज्ञानेश्वरी आहे ती वरी साडीला धरून उभारलेली आहे आणि मी समोरच्या साईडनी साडी व्यवस्थित करत आहे. छान राहिलेलं आहे सजावट करायचं. ते सजावट करणार आहोत. लाइटिंग वगैरे लावायची आहे. शोचं थोडंफार लावायचं आहे. तर या ठिकाणी शोच्या वस्तू वगैरे आहेत थोड्याफार, ते ठेवणार आहे. शोच्या ज्या वस्तू आहेत ते माझ्याकडे जास्त नाही आहेत, गावाकडे जास्त आहेत. त्यामुळे मी जेवढ्या इथे अवेलेबल आहेत तेवढ्याच ठेवणार आहे. जास्त काही नाही माझ्याकडे शोचं सामान. तर या ठिकाणी डेकोरेशन झालेलं आहे. तर आता मी साडी वगैरे चेंज करणार आहे आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना या ठिकाणी बसवायचं आहे. आमच्या इथे आम्ही 2 गणपती बसवतो. एक गणपती गेल्या वर्षीचा असतो आणि दुसरा गणपती जो असतो तो नवीन असतो. नवीन गणपती ठेवतो. तशा पद्धतीने 2 गणपती बसवतो आम्ही. तर मुलीवांनी जाऊन गणपती आणलेला आहे, या ठिकाणी खुर्चीवरती ठेवलेला आहे आणि जो मी आणलेला आहे तो गेल्या वर्षीचा आहे. तर अशा पद्धतीने मी गणपतीची स्थापना करते आणि कोणी कोणी दोन्हीही नवीनच गणपती आणून बसवतं. तर मी एक गणपती तसाच ठेवते, कारण मी वर्षभर चतुर्थी पकडते आणि त्यामुळे दर चतुर्थीला आणि रोज देवपूजा करत असताना गणपतीची पूजा करते. खूप छान वाटतं. त्यामुळे मी गणपती
1 तासात ठेवते आणि एका गणपतीचं विसर्जन करते. तर बऱ्याच ताईंचे मला व्हॉट्सअपवरती मेसेजही आले होते 2 गणपती का बसवतात म्हणून. मी या ठिकाणी थोडंसं सांगितलेलं आहे का बसवतात. म्हणजे माझ्या सासूबाई ही 2च गणपती बसवतात, त्या दोन्ही नवीनच गणपती बसवतात आणि मी एक गेल्या वर्षीचा बसवते आणि हा बसवते. आणि माझ्या माहेरी पण असंच मी जसं बसवते त्याप्रमाणेच बसवतात, त्यामुळे मीही असंच बसवते 2 गणपती. तर या ठिकाणी दोन्ही गणपती बाप्पांना मी ठेवलेलं आहे. तर आता मी या ठिकाणी गणपती बाप्पांना टोपी आणि गमजा घालणार आहे. तर अशा पद्धतीने त्यानंतर या ठिकाणी कळस मांडायचा आहे. त्या ठिकाणी मी तांदूळ ठेवत आहे आणि तांदूळावरती मी कळस तांब्या मांडणार आहे. आणि या ठिकाणी साईडला पाहू शकता पूर्ण निवदाचं ताट वगैरे सर्व काही तयारी केलेली आहे मी. तर या ठिकाणी मुली बसलेल्या आहेत, त्यांना बोलत बोलत मी करत आहे. त्यांना विचारत आहे कोणतं सामान कोणत्या ठिकाणी आहे, कारण त्यांनीच आणलेलं आहे सर्व सामान. नागिलीची पानं वगैरे ते सर्व त्यांनी जाऊन आणलेलं आहे, फळं वगैरे सर्व माझं काम करतात मुली. बाजारातील आणायचं असलेली वस्तू त्याच आणतात, मला काही काम लागत नाही. घरातही खूप मदत करतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बसवला जातो. कोणत्या ठिकाणी एक गणपती बाप्पाची स्थापना केली जाते, कोणत्या ठिकाणी 2 गणपतीची स्थापना केल्या जातात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते किंवा परंपरा म्हणा तुम्ही, प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर आमच्या इथे पहिल्यापासून जी परंपरा आहे ती अशीच आहे आणि तशीच पुढे मी ही चालूच ठेवणार आहे. जसं आपल्या सासूबाई वगैरे करतात त्यानुसारच आपल्याला करावं लागतं पुढेही. त्यामुळे पुढे काही दुसरे नियम वगैरे आपल्याला करायची गरज नसते. जे आपले पहिल्यापासून जे नियम असतात तेच पुढे चालू ठेवायचे असतात.
जेवण करणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं जवळून दाखवत आहे. छान वाटत आहे. गणपती बाप्पांचंही रूप पहा, खूप सुंदर असं आहे. खूप छान दिसत आहेत गणपती बाप्पा हे दोन्हीही. आणि थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. तर आमच्या इथे गणपती जो आहे तो 1.5 दिवसाचा असतो. एवढ्या लवकर गणपतीचं विसर्जन करायला नको वाटतं, पण करणार काय, ते नियमच आहेत तसे अगोदरपासून. तसं आपल्याला पुढेही करावंच लागणार ना. त्यामुळे गणपती जो आहे तो आम्ही 1.5 दिवसाचा बसवतो. आज बसवायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी गणपतीचं विसर्जन करायचं. तर या ठिकाणी प्रिन्सला ज्ञानेश्वरी खेळवत आहे. तर आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहोत. जेवायला ताटं वगैरे वाढून घेतलेले आहेत. या मग सर्वजण जेवण करण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. गरम गरम भजी केलेली आहेत. सर्व गरम गरम आहे. या सर्वजण जेवायला. भुका लागलेल्या आहेत सर्वांना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही तुमच्या इकडे गणपती कशा पद्धतीने साजरी करतो तेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. चला तर मग आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.